ज्यांनी आपल्या कार्याने यशाचे आकाश स्पर्शिला आहे, त्यांच्या परिश्रमांचा, समर्पणाचा आणि जिद्दीचा हा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांच्या कृतज्ञतेची साक्ष आहे. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ स्वातीताई अहिरे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या समाजाने मला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक दिवस आपला आहे, पण वर्षभर आपण जे काही केलेलं कार्य आहे त्याचा सन्मान आणि आपण केलेल्या कामाचं योगदान तो सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस आहे. तर आज प्रत्येक जण सेलिब्रिटी आहे माझ्यासाठी. म्हणजे हे तर आहेतच जे आपल्याला सपोर्ट करतात, पण वी आर द मोस्ट सेलिब्रेट. आणि आज आपण आहोत म्हणून जग आहे. शिव आणि शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत समाज म्हणा, देश म्हणा, राष्ट्र म्हणा डेव्हलप होणार नाही. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की माझं शिक्षण किंवा जे काय आहे यासाठी माझे वडील, माझी आई, आपल्याला कौटुंबिक जे पाठबळ आहे. म्हणजे आज मी इथे उभी आहे, आज माझ्या समोर ज्या मुली आहेत त्या भविष्यात त्या अधिकारी होतील, मोठ्या पदावर जातील आणि त्यांनी गेलंच पाहिजे. तर ह्या सगळ्यांसाठी जो आपल्याला सपोर्ट सिस्टीम जी असते कौटुंबिक असते ती गरजेची आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच म्हटलं. आणि स्त्री म्हणजे वुमन मध्येच खूप मोठा अर्थ आहे बेसिकली, की सामाजिक क्षेत्र असो, आज शासकीय क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा नगररचनाकार या पदावर मी काम करत असते तेव्हा शहराच्या विकासासाठी जो काही निर्णय घ्यायचा असतो त्यासाठी जो काही म्हणजे नॉलेज तर असतंच, आणि प्रत्येक स्त्रीला तिच्यातलं जे काही सामर्थ्य आहे ते डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आणि ते डेव्हलप करताना त्याच्यात परिपूर्ण असणं खूप गरजेचं आहे. युअर नॉलेज इज युअर स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग कशाने होता, तुमच्या नॉलेजनी होता, त्यावेळेस तुम्ही कुठलीही अडचण असेल, कुठलंही संकट असेल त्याला तोंड देऊ शकतात. आज माझ्यासमोर अशा असंख्य स्त्रिया आहेत किंवा मी आतापर्यंत ज्यांना बघितलेलं आहे की आलेल्या संकटाला जेव्हा आपण तोंड देतो, त्या तोंड देताना आपल्याला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या असतात, जेव्हा मी आज बाहेर पडते तेव्हा मी जेव्हा घर सोडून बाहेर पडते तेव्हा घरातला विचार मला तिथेच सोडावा लागतो. कारण फक्त ऑफिस माझ्या समोर असतं की माझ्या समोर येणारा जो कोणी व्हिजिटर असेल त्याची जी काही अडचण असेल ती सॉल्व्ह करणं हे माझं प्रथम कर्तव्य असतं. आणि ते करताना मला तेव्हा त्या पदाचं नॉलेज असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा आपलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथलं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्यातल्या जेव्हा सामर्थ्याची जाणीव आपल्याला होते की हे मी करू शकते, तेव्हा तुमचे हौसले बुलंद होतात. हौसले बुलंद होण्यासाठी आपल्याला खूप खूप कष्ट करावे लागतात, की प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे स्त्री असो पुरुष असो आपले हौसले बुलंद ठेवा, नॉलेज परफेक्ट ठेवा. आणि स्त्री पुरुष समानता याच्यापेक्षा मी ज्या ठिकाणी आहे आय एम द बेस्ट, बाकी मला माहिती नाही, रांग माझ्यापासून सुरू होईल आणि माझ्याकडे संपेल. हा जेव्हा तुमच्याकडे तुमचा ऍटिट्यूड असेल, दॅट इज द बेस्ट सोल्युशन इन द वर्ल्ड, की तुम्ही स्वतःला काय प्रूव्ह करताय. तुमची फॅमिली असेल, तुमच्या सभोवतीची लोक असतील, आणि प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये, मग ती घरी राहणारी असो, माझ्यासारखी नोकरी करणारी असो, ताईंसारखी सामाजिक कार्यात असो, कोणी का असे ना, आज आपल्या राष्ट्रपती सुद्धा स्त्री आहेत. म्हणजे आपल्या देशाला खूप मोठी परंपरा आहे. मुळात मातृसत्ताक पद्धत आपल्यापासूनच सुरू झालेली आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा आपलं कुटुंब आपण डेव्हलप करतो तेव्हा समाज होतो, समाज झाला तर राष्ट्राची डेव्हलपमेंट. यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी स्वतःला शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची हेल्थ चांगली असेल तरच तुम्ही कुटुंबासाठी काही करू शकता. त्यामुळे प्रत्येकीने आपल्या हेल्थकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही सामाजिक कार्य करण्यासाठी असाल, नोकरी करण्यासाठी असाल, तुम्हाला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा ही माझी तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला एक मी असं सल्ला तर नाही देऊ शकणार, पण एक विनंती सांगू शकते की आपल्याला जर काही करायचं असेल तर तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि एवढ्या जगामध्ये अजून एक शेर सांगते, इस सारे जहां को गुलशन ना बना सकेंगे हम, इस सारे जहां को गुलशन ना बना सकेंगे हम, मगर कुछ काटे कम कर जाएंगे, गुजरेंगे जहां से हम. त्याच्यामुळे जेव्हा कुठे तुम्ही जात असाल तर शक्य तितका प्रयत्न करा की माझी मैत्रीण आहे, माझी नणंद आहे, माझी सासू आहे, माझी शेजारी आहे,
तिला मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपणच जर एकमेकींना मदत केली नाही तर प्रगती कशी होणार? त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मदतीसाठी आपल्या घरच्यांचा सपोर्ट तर आपल्याला आहेच, पण त्यासाठी आपण आपले विचार पण ब्रॉड करणं गरजेचं आहे. शिक्षण हा मोठा पाया आहे. शिक्षण घेणं अतिशय गरजेचं आहे आणि मी आधीही सांगितलं त्याप्रमाणे त्यासाठी तुम्हाला डीप नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तेव्हाच प्रतिकार करू शकता जेव्हा तुम्हाला नॉलेज आहे. मग तुम्ही कुठेही असा, डॉक्टर असा, इंजिनियर असा, शिक्षिका असा, क्लर्क असा किंवा तुम्ही घरात जरी असाल, पण तुम्हाला घरात ही माहिती पाहिजे की आपल्या मुलांना आपल्याला काय शिकवायचंय. कारण आई ही पहिली गुरु असते. जशी माझी आई गुरु होती, मी तर पडग्यासारख्या छोट्या खेड्यात राहिली. आज मला इंजिनियर होण्यामागे माझी आई आणि माझे वडील यांना तर मी म्हणजे प्रत्येकाचं दैवतच असतं. त्यानंतर माझे सासरे. माझ्या सासरी पण मला जो सपोर्ट मिळाला, माझे मिस्टर आहेत. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं, की शिव आणि शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत आपला विकास नाही. म्हणून प्रत्येकाने म्हणजे मी कोणीतरी आहे असं नाही. सपोर्ट सिस्टीमची फार मोठी गरज आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे. वर्षभर आपण जो काही कार्य केलं आहे, खूप छान छान केलंय. प्रत्येकाने काहीतरी केलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणते इथे जे कोणी असेल किंवा अजून ज्या कोणी लेडीज आहेत, त्या सगळ्यांनी प्रत्येकाने काहीतरी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आजचा दिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे आणि आपण सगळ्याजणी सेलिब्रिटी आहोत. जस्ट एन्जॉय आणि आजच ठरवा की आपल्याला पुढे काय करायचंय. दॅट्स इज द टाइम की ही वेळ आहे आणि प्रत्येकाने ठरवायची वेळ आहे की मला काय करायचंय. आज जर तुम्ही ठरवलं तर पुढच्या जागतिक महिला दिनासाठी मला असं वाटतं की खूप जणी येतील की मलाही आज बोलायचं की वर्षभर मी काय केलेलं आहे आणि मी त्याची वाट बघेल की माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी मला सांगतील की हो आम्ही वर्षभर हे केलं. आणि आपल्यासाठी नव्हे तर काय असतं की प्रत्येक जण येतो काहीतरी करत असतो पण एक ठसा उमटवणं हे आपलं काम आहे आणि ठसा उमटवण्यासाठी प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे आणि सपोर्ट सिस्टीम मस्ट आहे. हे आहेत म्हणूनच आपण आहोत, आपण आहोत म्हणून हे आहेत. त्यामुळे अशी तुलना तर शक्यच नाही. दोघं आहे शिव आणि शक्ती. मी तर नेहमीच म्हणते मला की ते फार गरजेचं आहे आयुष्यात. आणि माझ्या कामाचं म्हणाल तर प्रसंग येतच राहतात. असे आता इतकी वर्ष मी जवळजवळ वयाच्या 18-19व्या वर्षी मी नोकरीला लागली. जवळजवळ 30 वर्षाचा मला अनुभव आहे. त्याच्या आधी मी शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन कंपनीत होती. म्हणजे मी डिप्लोमा झाल्यानंतरच मला त्या काळात 40 कोटीचा प्रोजेक्ट 95 ला होता. त्याच्यामुळे खूप अनुभव आहेत, येणारे प्रसंग आहेत. पण त्यातून कुठे अशी कटुता नाही आली किंवा असं कधी वाटलं नाही. पण मी शिकत खूप गेले. की आपण जेव्हा एखाद्या पदावर जातो, आता माझ्याकडे जवळजवळ 7 तालुके आहेत. पाथर्डीहून माणसं येतात, शेवगावहून येतात. मी हाच विचार करते 100 किलोमीटरहून माझ्याकडे माणूस येतोय. तर त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल ती पूर्ण होणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी त्याला जर मला सल्ला द्यायचा असेल तर मला ते नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण सुज्ञ आहोत आणि मी काही फार मोठी नाही तसं पाहायला गेलं तर आपल्यातलीच एक आहे. तुमच्यासारखीच आहे, तुमचीच आहे. तर एवढंच म्हणेल, की वी आर द बेस्ट आणि आपण स्वतःला जोपर्यंत आपली पाठ थोपटून नाही ना घेत, कोणी पाठ थोपटत नाही. त्यामुळे प्रत्येकीने स्वतःची पाठ स्वतः थोपटा आज. की हो, आय एम द बेस्ट. येस, आय एम द बेस्ट. नो वन से दॅट. कोणीच म्हणणार नाही, की हो बाई तू चांगली आहे. नाही. आणि अपेक्षा पण ठेवायची नाही. सगळ्यात महत्वाचं अपेक्षा ठेवायची नाही. येस, आय एम द बेस्ट. मी जे करते ते बरोबर करते. येस, मी जिथून चालेल वही से रास्ता खुलेगा. दॅट्स इट. ते करा आणि काही चुकलं असेल तर माफ करा आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.